जगद्गुरु तुकोबारायांचं हे महान कार्य आज जगामध्ये केवढी शांती निर्माण करत आहे। मला काही गोष्टी थोड्याशा 2 मिनिटाचा वेळ घेऊन आज सांगावं लागेल की माझ्या जीवनामध्ये काही मोठी माणसं बघितली, काही छोटी माणसं बघितली आणि माझ्याकडे शब्दच नाही अशीही माणसं काही बघितली। मी कोणत्या पक्षाचा नाही पहिल्यांदा सांगेन, पण मोठ्या माणसाची उंची किती असते आणि नीच माणसाची उंची किती असते याचं जिवंत उदाहरण मी आज तुमच्या पुढे परत आवर्जून सांगणार आहे। मी अनेक वेळा सांगितलं असेल का, तर अशी महाराज लोक जर गरळ ओकायला लागली तर महाराज एवढे मोठे सप्ते करून काही उपयोग होणार नाही, विष पेरणारी माणसं आहे। म्हणून आज सगळ्याला मी आव्हान करणार आहे, माडिक महाराज तुम्ही जरी प्रकाश टाकला असला तरी आज मला थोडीशी संधी आहे म्हणून मी बोलतोय। माऊली महाराज आहेत तिथं, तर सगळ्यांची माफी मागून बोलतोय। जगद्गुरु तुकाराम महाराजच काय, पण कोणत्याही संतांच्या वरती जर असे एखादा गरळ ओकत असेल तर त्याला तुम्ही माफ करायचं नाही। मी महाराजांचा वंशज म्हणूनच बोलतो असं नाही। अरे या समाजामध्ये फक्त आज जर शांती आणि समृद्धी दिसत असेल तर त्याला फक्त एकमेव संतच आहेत असं म्हणायला काय हरकत नाही। आणि अशा संतांवर कुणी आक्षेपार्थ विधान करायला अभिवृद्धी स्वातंत्र्य त्याला नाही। अभिवृद्धी स्वातंत्र्य वेगळा आहे आणि स्वैराचार वेगळा आहे। असाच पाठीमागे एक मोठा लेखक, त्याचं नाव आज सांगायला हरकत नाही कारण त्याच्या पाठीमागे बाह्या सारून असा एकच धपाटा जोरात लावला होता माणिक महाराजांनी, आणि तो तुकाराम महाराजांच्या पायावर नतमस्तक झाल्यावर बरं का, खाली वाकल्यावर मग मीच महाराजांना म्हणलं, अहो ते म्हातार मरल बिरल, म्हणलं तुम्ही नका आता मारू लावू द्या, मला का सांगायचं आहे। अरे केवढं कार्य आहे त्यांचं तुकोबारायचं, आणि त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेता। तुकोबारा म्हणतात, शोधिताची नये म्हणून ओळंग तो पाय, आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा। अरे त्यांचं निर्याण प्रसंग असा आहे, स्वतः केलंय त्यांनी, आणि त्याच्यावर ते आक्षेप। तो आमच्या वारकऱ्याला विज्ञान सांगायला लागलाय। माझं आज आव्हान आहे, तुला विज्ञान सांगायचं तर अमेरिकेमध्ये जा, भाभा अणुसंशोधन केंद्रात। ज्याला विज्ञान सांगायचं त्याने तिकडे जायचं। अभिवृद्धी स्वातंत्र्य इथं नाही। अभिवृद्धी स्वातंत्र्य आणि स्वैराचार्याच्या मध्ये फरक आहे महाराज। म्हणून नास्तिक लोकांना हे चांगलं आहे महाराज, म्हणून समाजामध्ये शांती निर्माण करणारं संतांचं वाङ्मय असो। म्हणून मोठी माणसं कशी असतात, आपल्या भारत देशाचे भूतपूर्व मंत्री प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी, आणि त्यांनी तुकाराम महाराजांचं नाणं त्यांच्या सरकारच्या काळामध्ये प्रकाशित केलं होतं महाराज। ते 100 रुपयाचं नाणं होतं। बाळासाहेब होते, माणिक महाराज त्याचे साक्षीदार आहेत। साक्षीदारांना बोलणं थोडंसं चांगलं असतं। आम्ही काही डायसवर नव्हतो, पण व्हीआयपीच्या लाईनला होतो आम्ही। मोठी माणसाचा मोठेपणा कसा असतो हे सांगायचं आहे, आणि नीच माणसाचा नीचपणा किती असतो हे त्याच्यातून ओळखून घ्यायचंय तुम्ही। केवढा मोठा माणूस आहे, भारत देशाचा प्रथम नागरिक आहे असं समजून घ्या। आणि सगळ्यांनी ते 100 रुपयाचं नाणं होतं, एक 50चं एक होतं, 20 रुपयाचं, 10 रुपयाचं, 2 रुपयाचं नाणं, हे रिलीज केलं त्यांनी त्या काळामध्ये। आम्हाला त्याचा एक सेट प्रेझेंट पण दिला होता चांदीचा त्यांनी। आणि त्यावेळेस भारत देशाचे अर्थमंत्री आमचे बाळासाहेब विखे पाटील होते, आणि त्यांनी त्यांना सूचित केलं तर हे नाणं प्रकाशित करा तुकाराम महाराजांचं। त्यांचं कार्य मोठं आहे आणि त्याची दखल त्यांनी घेतली। गाथा वाचला वाजपेयीने, काय हरकत नाही म्हणले तुकाराम महाराजांचं नाणं आपण रिलीज करू, आणि त्या पद्धतीने रिलीज झालं। आणि त्या डायसवर
4-5 मंत्री होते कॅबिनेट केंद्रीय मंत्री, त्याच्यामध्ये थोडी त्रोटक नावं मला माहीत आहेत. आता ह्याला 20 वर्ष होऊन गेली असतील मला वाटतं, म्हणजे तो काळ त्या काळ. आणि रामनाईक होते आमचे, बाळासाहेब विखे पाटील, जसवंत सिंग होते, त्या डायसवर आमचे सदानंद मोरे पण होते. ही सगळी मोठी माणसं वरती होती आणि सगळ्यांची भाषणं झाली आणि अध्यक्षीय भाषण शेवटी असतं. अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली वाजपेयीने. त्यांचं ते बोलण्याचं टोनिंग, त्यांचं उंचीचं हिंदी, आमचं हिंदी म्हणजे टपोरी हिंदी आणि सगळ्यांनी स्तुती केली, सगळ्या मंत्र्यांनी स्तुती केली. वाजपेयी साहब ने बहुत बड़ा काम किया है. अरे तुकाराम महाराज का ये नाना निकला. ये जसवंत सिंह कहते, राम नाईक कहते, बाळासाहेब विखे पाटील कहते, बड़ा काम किया, बड़ा काम किया. ए नाना निकला तुकाराम महाराज का. अशी स्तुती केली आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली. अरे सब कहते हैं, राम नाईक कहते हैं, बाळासाहेब विखे पाटील, जसवंत सिंह, सदानंद जी मोरे, ये सब लोग कहते वाजपेयी ने बहुत बड़ा काम किया, बहुत बड़ा काम किया. क्या काम किया कि तुकाराम महाराज का नाना निकला. अरे उनका नाना निकला ये तो मामूली काम है, अभी बड़ा काम नहीं, ये बहुत बहुत मामूली काम है. औरंगजेब ने धातु का नाना निकला था, कई दिन चल जाएगा, बंद हो जाएगा. ये धातु का नाना है तुकाराम महाराज का, ये मामूली काम है. अरे तुकाराम महाराज का इतना बड़ा काम है, इतना बड़ा काम है, उतना नाम कितने दिन लोग ले जाएंगे और हमारा नाम कितने दिन लोग ले जाएंगे, याला म्हणायचं मोठा माणूस. जब तक वाजपेयी का सरकार है तब वाजपेयी अच्छा है, वाजपेयी अच्छा है, वाजपेयी का काम अच्छा है. जब तक वाजपेयी का सरकार खत्म हो जाएगा तब तक वाजपेयी खत्म हो जाएगा म्हणजे असं. पण तुकाराम महाराज का नाम जब तक चंद्रसूर है तब तक उनका नाम रह जाएगा. उतना ही बड़ा काम है उनका, उतना ही बड़ा. अरे उन्होंने सब जातियों को संगठन किया, ये बहुत क्रांति है. जो हमेशा झगड़ा करता है वो आगे नहीं जा सकता. झगड़ा करने वाला आदमी आगे नहीं जा. जातियों जातों में झगड़ा करता है, हमारी जात ऊंची है, उनकी छोटी है, ये लोग नहीं जाता. सब जातियों का संगठन के वो बड़ी क्रांति है. उन्होंने ऊंच नीच नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. कबीर मोमीन लथिपा मुसलमान सेना नाभिजान विष्णुदास चोखा बंका जातीचे महार, ही सगळी प्रमाण त्यांनी तोंडपाठ केली. वो बड़े आक्रमक थे. उन्होंने खाली भजन पूजन नहीं किया, वो बड़े आक्रमक थे. हे बोलण्याचं टोनिंग त्यांचं. भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाची देऊ, नाठाळाची माथा देऊ काठी, ही सगळी प्रमाण त्यांनी पाठ केली होती. वो बड़े क्रांतिकारक संत थे. उनका काम ये बड़ा काम है उनका. वो महान क्रांतिकारी संत है. हे ज्यांना कळालं ते महाराज लोकांना कळू नये, माझी याची शोकांतिका वाटते महाराज. म्हणून काही जीवनामध्ये मोठी माणसं पाहिली, त्याच्यामध्ये मी त्यांचं नाव घेतो. अरे त्यांचं नाव तर चंद्रसूर आहे. तोपर्यंत तशी 375 वर्ष झाली, अशी काय 3000 वर्ष झाली तर त्यांचं हे चालणारच आहे. एखाद्याने गरळ ओकली म्हणून काही त्याला आपण म्हणजे फार मनावर घ्यायचं असं नाही, पण मनावर घ्यायचं नाही असं नाही म्हणण्यापेक्षा त्यांना सुट्टीही द्यायची नाही, हेही खरं आहे बरं. आज अशा लोकांना अटकाव फक्त हा समाजच करू शकतो. हे फक्त आमच्या संस्थांचंच काम आहे असं नाही, हे तुमचं पण काम आहे, हे हा सगळ्यांचं काम आहे. अशा लोकांना थारा देऊ नका बरं का. आता कोणत्या लोकांना देऊ नका हे इतकं मी खाली येऊन सांगणार नाही, माझ्याकडे वेळ पण तेवढा नाही. पण निश्चितपणानं आपण सगळ्यांनी या संस्थांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि अशा महाराज लोकांना की जो कोणत्या संतावरती, माझा असा आक्षेप नाही फक्त माझे जगद्गुरु तुकोबार आहेत असे नाही, आमचे सगळे संत आहेत तितक्या संत. आणि कोणत्याही संतांवरती एखादा बावळट आणखी म्हणतो खरंच भिंत चालली का. अरे भिंत चालली का नाही तुला कसं कळणार ते. तुका म्हणे ऐशी बुद्धी जयाची जड तुकोबार आहे म्हणतात. तयाहून दगड बरे देवा. त्या दगडाच्या जातीतले जर महाराज असतील तर त्याला काय कळणार आहे सदैव वैकुंठ आहे का नाही, त्याला जातीचाच लागणार आहे. विज्ञानवाद त्याला जर करायचा असेल तर माझं नक्की म्हणणं आहे त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात जा, तिथे त्याला पगार पण मिळेल चांगला. आणि तिथं काय त्याला विज्ञान
एक जण नाही का आमच्या सचिन पाटलांनी चांगलं समालोचन केलंय, त्याला जर विज्ञानाचा किडा चावला असेल बरं का, तर त्यांनी विज्ञान